आपल्या प्रकल्पावर घेऊन जाण्यासाठी देवगाव येथे आलो। देवगाववरून त्या आजीबाईला घेतलं आणि परत यवतमाळसाठी निघालो आहे। कारण 6 ते 7 हा वेळ असतो प्रभूजींच्या योगाचा, त्यामुळे त्या ठिकाणी हजर असणे सुद्धा आवश्यक आहे। आणि आज रोजी आम्ही आलो आहे 6 मे 2023 रोजी। आमचा अजय सुरेश नाटकर, दिलीप मेश्राम आणि प्रभूजी यासोबतच मनोज मेश्राम सुद्धा आमच्यासोबत आहे। आणि या कामासाठी आज दीपाताई कश्यप ज्या अमरावती जाणार होत्या आणि दीपाताईंनी 1 तास जवळपास त्या प्रभूजींकडे लक्ष ठेवून होत्या। अमरावतीची गाडी लागलेली, त्यांनी गाडी हुकवली आणि नंतर दुसऱ्या बसनी जाणार म्हणून त्यांनी सांगितलं। आम्ही येईपर्यंत त्या थांबल्या, त्याबद्दल दीपाताई कश्यप यांचे शतशः आभार। त्यांनी खूप वेळ दिला आणि या प्रभूजींना दीपाताईमुळे आधार मिळाला। दीपाताई आपले शतशः आभार। नंदादीप फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रो, जेणेकरून असे बेघर प्रभूजी रस्त्यावर असणार नाही आणि त्यांना आधार देता येईल। असे अनेक बेघर बांधव आहेत ज्यांच्या पायात चप्पल नाही, ज्यांच्या अंगात कपडे नाही, अशा अवस्थेमध्ये केस गुंतलेले आहेत। त्यांची 10 वर्षापासून जवळपास आंघोळ नसेल, अशा अवस्थेमध्ये आम्हाला ते सापडलेले आहेत। आता त्यांची आंघोळ करून त्यांचा मानसोपचार तज्ञ श्रीकांत मेश्राम सरांच्या उपचाराने व औषधोपचाराने बरं करून त्यांना त्यांच्या गावाचा शोध घेऊन त्यांना घरी पोहोचवले जाणार आहे। जय हिंद, जय गाडगे बाबा। चलो आ जाओ, नीचे आ जाओ। हाँ चलो आ जाओ, आ जाओ, आ जाओ, आ जाओ, नीचे आ जाओ। हाँ चलो इधर 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 इधर, हाँ इधर चलो। चलो 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 मेरे साथ चलो चलो चलो। हाँ चलो चलो आ जाओ, चलो। ये देखो यहाँ पे देखो, ऐसी योगा करते हैं, देखो। अत्यंत दयनीय अवस्था, तिची केस वाढलेली, 10 वर्षापासून तिने आंघोळच केली नाही। अशा अवस्थेमध्ये ती असता आज तिची सुंदर अशी छान आंघोळ केली आणि आंघोळ करून तिला मानसिक आजार खूप मोठा आघात आहे, खूप बडबड करते आहे। लवकरच ती बरी होऊन घरी जाणार। कुठली आहे ती अजूनपर्यंत नाव माहित नाही। मावशी नाव काय आहे तुझं? नाव सांग, नाव सांग, सांग ना, सांग ना। पाणी पडेपर्यंत नाव सांग, नाव सांग, नाव सांग, नाव सांग, नाव सांग, कुठे गाव तुझं?
कोणत्या गावचे होते तू सांग. तुम्हाला नाव सांग ना. तुमचं नाव काय सांगता? तुमचं नाव काय सांगता? आमची सेला मावशी आहे, ती नाव विचारते. तुम्हाला नाव काय बताओ? हिंदी येत नाही तिला आणि मराठी हिंदी काय आमच्यासोबत बितकर सर आहेत, बितकर ताई आहेत. त्यांचा आज त्यांचा सासरीचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त वेगळे जिलेबी त्यांच्या मुखात जावी म्हणून जिलेबी घेऊन आलेत आणि भोजन पुण्यतिथी आहे. पुण्यतिथीनिमित्त आलेत आणि बरं वाटलं आम्हाला ताई सोबत आल्या. ताई यवतमाळ जिल्ह्यामध्ये शिवण क्लास मार्गदर्शक म्हणून मोठी भूमिका निभावतात. मावशी नाव सांग ना. गंमत केली. चालेल चालेल. बसा आता चहा देतो तुम्हाला, जेवण देतो. हा पोटभर. मावशीची चांगली सेवा करा. हाँ चलो 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 आ जाओ. चलो हाँ चलो बाबा चलो. बहुत अच्छे हो. बहुत अरे पैर नहीं पड़ना, हम तुम्हारे पैर पड़ेंगे. कशी आहे मावशी? जेवण कर, जेवण पोटभर जेवण कर. हा जेव पोटभर जेव. हा जेव. मावशीचं भोजन सुरू आहे, जेवण सुरू आहे मित्र.